मध रागाने खाल्ला गोड लागतो की नाही? दोन चारच बोलले, बाकीचे मुदाम करताय का? तुम्हाला माझी जिरवायची? हा ना, कीर्तन झाल्यावर काय काय पोरं म्हणणार, एवढी पोरगी बोंबलत होती, बोल बोल लय ज्ञान शिकवित होती, पुढे बसलो होतो, अख्खा मंडप बोलला, पट्ट्या बोललाच नाही, ऍटिट्यूड. कशाचा दाद्या? 7 कोटी घरं सोन्याची रावणाची. किती दादा? 7 कोटी हो, 7 कोटी घरं सोन्याची. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल तुलसीराम मधलं वर्णन आहे. रावणाच्या एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे बर का. धोंड्याचा महिना अर्धा तोळा घातला तुमच्या सासऱ्यानं तुम्हाला गेल्या वर्षी, तरी तुम्ही तुमची बायको महिनाभर स्टेटस टीव्हीत होता, लाडाचा जावई गेला सासरवाडीला महिनाभर. अरे अर्ध्या तोळ्यावर लायकी बघा ना आपली. 22.5 क्विंटल सोन्याची एक चौकट आहे. 3.5 ते 4,000 चौकटी असणार एक घर आहे. अशी 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. ताकद लक्षात घ्या. सत्ता ऐका. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नवग्रहाच्या पायऱ्या कुबेर राखणीला, गाढव वळी गजानन सटवी करी बाळांतपण. ही सत्ता आहे रावणाची. तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही, अटल सत्य वारकरी संप्रदायाचं. अरे पेनबुरीकर, त्याला भजन करावं लागलं. 2 BHK रे, 1.25 एकर ऊस, त्यो बी पेटन भजन करीत जा. लय हळदीचा आणि कापसाचा माज नाही करायचा दादा. काय असं गहू निघून निघणार आहे तुमचा, है की नाही? जगाच्या मालकापेक्षा मोठं नाहीच की रे. आणि संपत्तीचाच म्हणाल तर आमचा बाप द्वारकेचा राजा आहे. सोन्याच्या सिंहासनावर बसतो, सोन्याचा मुकुट घालतो, पंढरीचा मालक आहे, विश्वाचा तारणहार आहे. अरे आमचा बाप आणि माईचं सांगू ना, आमच्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे. विचार करा घरात किती असेल. जयाच्या द्वारी अंगी आईसे बळ रेडा बोले. त्या आई बापाची लेकरं आम्ही गरीब कसे असो रे. विपदो विपदो नेव संपदो नुच संपदा, विपदा विस्मन्नम विष्णू संपन्नारायण स्मृती. विपदो विपदो नेव संपदो नुच संपदा, विपदा विस्मन्नम विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे, परमार्थ हे महाधन. हे सत्य आहे रे. पण कसं आहे ना, तेने मुक्तिचारी, जे मुक्तीच्या पाठी. नीट ऐका, हरिपाठाचा अर्थ असा नाहीये की भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात. वर्णन असं आहे, तेने कोण आहे तो भलताय. तेने आपल्यातला आहे का तो? नाही. तेने तो भलताय. साधी अल्या भूतकाळ आहे, साधून झाल्यात, साधायच्या नाहीयेत. कारण मोक्ष साधायला आम्हाला गरज नाहीये. तुकोबा म्हणतात आमच्यासाठी मोक्ष नकोच आहे देवा, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा. कारण 84 लक्ष योनीत जे आम्हाला करता येत नाही ते मानव रूपामध्ये आम्हाला तुझी प्राप्ती करता येत आहे. म्हणून विनंती आहे उपजोनी या पुढती, कारण वैकुंठी तो आईसे. म्हणून विनंती, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. ही परंपरा सांगणारा वारकरी संप्रदाय कधी मुक्तीच्या पाठीमागे लागत नाही. मोक्षाचा अधिकारी होतो मालक आहे. आम्हाला मालक व्हायचाच नाही, आम्हाला दास व्हायचा आहे. आमची ताकद दासत्वात जास्त आहे. म्हणून तेने तो भलताय, ज्याने साधल्या त्यांनी साधल्या. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा. आम्ही त्यातले नाहीच आहेत. आम्ही असोनी संसार सुखाची करायची ताकद आमच्यात आहे. आम्हाला संसार सोडायची गरजच नाहीये, आम्हाला मुक्ती साधायची गरजच नाहीये. द्वारकेचा राणा आमच्यासाठी जगाचा मालक येतोय हरिमुखे, ही ताकद आहे. लक्षात घ्या. मग आम्हाला जर करायची गरज नाही तर आम्ही करावं का? बिलकुल नाही, गरजच नाही. कुठल्या 4 बंधनात माणसं बांधली गेली? प्रथम कर्म, अदश्य मुला नेऊन संततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. माणूस बांधलाय तो कर्माने, केले कर्म झाले, उपजले मेले. कर्म कधी चुकवता येत नाही बाबा, कधीच नाही. कर्मे वियोग दशरथ जगाच्या मालकाचा बाप आहे, पण पुत्रवियोगाने मारावंच लागलाय. ज्याचा मामा कृष्ण आहे, त्याचा बाप अर्जुन आहे, त्याला सुद्धा चक्रव्यूहात अडकावंच लागलाय. जिचा भाऊ कृष्ण आहे तिच्या वस्त्र हरण्याचा प्रयत्न झाला, जिचा मालक राम आहे तिला अग्नी परीक्षा द्यावी. हे सत्य आहे. कर्म प्रत्येकाला बांधून ठेवतो. देवालाही मानवरूपी जन्मात आल्यावर कर्म सोडू शकत नाही, पण कर्म तारता येतो तो योगी आहे. योगी तोही करीती परी कर्मे तीर्ण वंदी जाती, जे सांडलेले आहे संगती अहम बाबाची. ज्याला स्वत्वाची जाणीवच नाहीये, जन्म मृत्यू ज्याच्या हातात आहे तो योगी आहे. पण आम्ही म्हणतच नाही आम्हाला योगी व्हायचंय. त्याने मुक्तीचारी साधी आल्या. ज्याने कर्माचं बंधन ताडलं त्याने ताडलं, ज्याने मुक्ती घेतली त्याने घेतली. आम्हाला नकोय. काय म्हणतात माऊली? मला नकोय. योग याग विधी येणे नोहे नकोय मला. वायाची उपाधी दम्म धर्म असत्याच्या नादी लागायचंच नाही मला. हा मोकळा मोक्ष नकोच आहे मला.
मला वैष्णव व्हायचंय, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा मला दास व्हायचंय, मला वाहेकरी व्हायचंय, मला मालक व्हायचं, मला खांदेकरी व्हायचंय, मला पालखीत बसून जायचं नाहीये. हे माऊलींचं वर्णन आहे. दास व्हायचंय मला. तेने भलता येतो, ज्याने साधल्या त्याने साधल्या, आम्हाला वर्तमान काळात किंवा भविष्य काळात त्याची गरज नाहीये, गरज नाहीये. मग हरिमुखे अहो तुम्ही मोक्ष नको म्हणताय, कर्माचं बंधन तोडायची ताकद तुमच्यात आहे, तरी तुम्ही नको म्हणताय. बरं योगी नाही आहेत का माऊली? योगी त्याला म्हणावं ज्याला कुंडलिनी शक्ती जागृत करता आली, मी भावना सोडता आली, कर्म बंधन मोडता आलं. माऊलींना कर्म नाहीच आहे रे. वयाच्या 16व्या वर्षी विश्वातलं सगळ्यात मोठं ज्ञान ज्यांनी या जगासमोर मांडलं, देवाची चूक काढायची ताकद माऊलीत आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्ञान ज्ञानोबरायांचं आहे. 17व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सात्विक दानाची व्याख्या सांगितली. जे दान देश काल पात्र पाहून दिलं जातं, कुठलाही उपकार न ठेवता दिलं जातं, तर दानम सात्विकम श्रुतम भगवान श्रीकृष्णाचं वर्णन आहे. माऊली त्याच वेळेस ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात देवा चुकलास तू. कोणाला म्हणतात? कोणाला म्हणतात? बोलत जा बरं. तुमच्या गावा शेजारी नदी आहे का? आहे ना भाऊ? नदी आहे का? पाणी पाणी आहे का? मरणीत का आहे का? झाल्यावर मला नेऊन टाका. तशा तुमचं गाव काय सुखी होईन असं वाटेना झालंय दादा बरं का. बोलत जा ना मायबा, बोलत जा. हा तुम्हाला असं वाटायला लागलं तुम्ही मला फसवताय. पण तुमचं कसं झालंय, एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्याने सहज विचारला एवढा का हसतो? ते म्हणला कंडक्टरला फसवला. म्हणला कस काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. नाही तुम्हीच सांगा पेनबोरीकर कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? तो काय म्हणे आईची बुद्धी ज्याची जर त्याहूनही दगड बरे देवा. विनंती आहे महाराज, पण कमीत कमी आपलं हित कळावं एवढी तरी अक्कल आपल्याला पाहिजे. हा या विषयाकडे चला. भगवंताची चूक काढली. कुणी काढली? ज्ञानोबरायांनी काढली. माऊली सांगतात देवा चुकलास तू. सात्विक दानाची व्याख्या तू सांगितली, पण जे दान द्यायचं ते मिळवायचं कसं हे नाही सांगितलं. आम्ही काय करतो? खून करतो, दान करतो. जमतो का? अन्यायो पार्जतम धनम. अन्यायनं उपज झालेलं धन कधी सात्विक धर्माच्या कामी लागत नाही. 30,000 लोकांची पंगत घातली एका पट्ट्यानं. म्हणलं काय दानशूर व्यक्तिमत्व, काय मन मोठं, काय विशाल हृदय. 30,000 लोक खाऊ घातली. शेजारचा म्हणला ताई लय नका वरडू, तिनं काय चांगले मनानं खाऊ नाही घातली. म्हणलं मग कशामुळे खाऊ घातली? ती म्हणला इलेक्शन जवळ आलंय म्हणून गोतिवल्या ती. हा कुठला परमार्थ झाला रे? मग माऊलींचं वर्णन आहे जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते ते ते जे बहुते सन्मान योगे. जे मिळवायचं ते स्वधर्माने मिळवा, जे द्यायचं ते उपकार न ठेवता द्या. तद्दानम सात्विकम श्रुतम. ते सात्विक आहे. इतकी ताकद ज्ञानोबरायांमध्ये. विचार करा ना ग माय, एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं का ग माय? एका लेकराची आई व्हायला बाईचं 18 ते 19 वर्ष वय लागतं. त्यावेळेस एखादी मुलगी आई होऊ शकते. व्यक्तिमत्व स्त्री लागतं, मुलगी लागते. स्त्री नसताना वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या विश्वाचे माय झाले, त्यांना ज्ञानोबराय म्हणायचं काय ताकद असेल माऊलींमध्ये माझ्या. विश्व माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव ज्ञानोबराय. 21व्या वर्षी संजीवन समाधी तरुण मंडळी. आर्ट करताय, कॉमर्स करताय, सायन्स करताय, पॉलिटिकल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करताय, BHMS, MBBS, MD करताय, कुठल्याही क्षेत्रात नोकरी करताय, अरे लॉ करताय, ऍग्रिकल्चर करताय, संसार करताय, राजकारण करताय, व्यापार करताय, कला क्षेत्रात आहात, कुठल्याही क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. या वहिनीची विनंती आहे ज्या दिवशी वाटेल सगळं संपलंय त्या दिवशी ज्ञानेश्वरी हातात घ्या. सामर्थ्याने यश मिळेल हा विश्वास व्यासपीठावर देते. पण हे जग आहे, इथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे खोटं आहे? 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. हे जग आहे, ऍडव्हर्टाइजमेंटवर चालतंय. या जगात आंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. चालेल भामट्यांवर आहे पण संतांवर नाही. जगाची निजर बघा ना, वरातीत नाचते ती पोरगी सुशिक्षित आहे, कीर्तन करते ती नालायक आहे. वा काय नजर आहे पण तुमची. हा तुमच्या नजरेत ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाइजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतोच. त्याला कुणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे. ती काय साबणानं झाली रे? मरू दे तिकडं. विचार पण करी जाण झाला नका रे, इतकंही वेड्यासारखं नका वागू. म्हणजे महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. चालणाऱ्याला ज्ञानेश्वरी का पाठ असणार पण लोक तिकडे जात नाही. फॉर्च्युनर वाला हरिपाठ का पाठ नसणार पण लोक जमा होतात. म्हणून माझी विनंती वाळकऱ्याला टाईटच राहायचं रे. आपला बाप काय गरीब आहे काय? लोक येड्यात करतात धोत्रवाल्याला. एखाद्या
एकदा धोतर घालून जर विमानात गेला तर लोक असे बघतात जस काय तरी की आलाय, हा ना, त्याने धोत्रात बॉम्ब गुंडाळला आणि फेकणारच आहे, आता मारणारच आहे सगळे विमानवाले. इतकं बी ना करे काय अनएज्युकेटेड समजता की काय? काय ज्ञानेश्वरी तुम्हाला काय वाटतंय? शास्त्री सांगतात 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. नामदेव बाबा सांगते 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी, 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. या बल्बचा शोध, तरुण मंडळी, या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टना लावला. नीट ऐका, वय वर्ष 16 आहे माऊलींचा जेव्हा ज्ञानेश्वरी सांगितली. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे जेव्हा ज्ञानेश्वरी सांगून लिहिली गेली सच्चिदानंद महाराजांच्या स्वरूपातून. ताकद लक्षात घ्या, 140-160 वर्षापूर्वी आम्हाला कळलं, या बल्बचा शोध कळला, प्रकाश कळला. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले ते लखलखीत दिसे, तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. कुणाला अनएज्युकेटेड म्हणता तुम्ही? चातुचेनी संडस आहे, खंडी जपाई पाणी राजहंस आहे. तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. 170 वर्षापूर्वी आम्हाला कळलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वी होती फिरत नाही. जागेवर आहे तो सूर्य आहे, फिरतीये ती पृथ्वी आहे. पण दिसताना आम्हाला सूर्य हालचाल करताना, उगवता मावळता सूर्य दिसत असला तरी सूर्याची काहीच हालचाल कोणाची आहे? पृथ्वीची. शिकलात ना रे बाळांनो तुम्ही भूगोलमध्ये? अगदी तसं माऊली 750 वर्षापूर्वी याचं वर्णन करतात. ज्ञानाचंही तसंच आहे. चालवणारा एक आहे, चालवून घेणारा एक आहे. या ज्ञान भक्ती सहज बघतो एकवटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. माऊलींचं वर्णन आहे. मी कोण आहे? आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे. मी दिसतोय, पण मी दिसतोय याचा अर्थ माझ्यामुळे माझं आहे. ज्ञान गुणगम्य ज्ञान देवा लाधले, निवृत्तीने दिधले माझ्या हाती. कोण तरी करताय, कोण करताय? तोची मीही केवळ तुझं, तोच मीच तो, आपुल्या संसाठी करोनी ठेला. हरिपाठ नीट म्हणीत जा. आपल्या सेवेसाठी नाही, आपल्या सणसाठी. सं याचा अर्थ सारखं. मी देवाला आलिंगन दिलं. नीट ऐका, सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षम मी देईन पांडुरंगे. क्षमा मी नाही. आपण जगाच्या मालकाला क्षमा देऊ शकतो का? त्याने काही चूक केली का? मग क्षम याचा अर्थ आलिंगन. मी पंढरीला गेलो, देवाला आलिंगन दिलं. देवानं काय फळ दिलं? देवानं देव केलं. मग जर मीच देव आहे तर मी काही करायची ताकद ठेवतो अवघाची संसार सुखाचा. कारण ज्याची उत्पत्ती आहे तो सुखाचाही करू शकतो आणि दुःखाचाही करू शकतो. म्हणून अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेज, सेवती साधू संत मनोवेदिला माझा. तू म्हणजे मी आहे, मी म्हणजे तू आहे. हे ज्ञान ज्याला कळालं तो भक्ती केल्याशिवाय ज्ञानी होऊ शकत नाही. म्हणून मी या ज्ञानाला भक्तीने परिपूर्ण करावा हा अट्टहास सांगतो जगाला हरिमुखे. नाहीतर 14 विद्या 64 कला 1400 वर्षाचं वय चांगदेव महाराजांचं 5 वर्षाच्या मुक्ताईच्या चरणावर कशाला मस्त. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, हरी गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. दामदेव म्हणे आधी जन्माले गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. दामदेव म्हणे आधी जन्माले गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, हेच अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात. मोटकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. अगदीच असं आहे. हे तर चांगदेव महाराज कशाला माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवली असती? उपजता ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेव. मग इतकी ताकद जर आहे तर कशाला मुक्तांच्या भानगडीत पडायचं? जगाचा मालक माझ्याकडे येतो. नीट वाक्य ऐका. योग्याला देवाकडे जावं लागतं.
योग्याला देवाकडे जावं लागतं. बघता